चाहिए, गुलशन के गुल का तो माली भी चाहिए, गुलशन के गुल हो तो माली भी चाहिए, और एलोरा का क्रॉप शो हो तो आप सभी की तालियां भी चाहिए। तो एक बार जोरदार तालियां आप सभी का तहे दिल से मैं स्वागत करता हूँ। विक्रेता वितरक बंधु भी उपस्थित हुए हैं और उसी के साथ साथ कृषि तज्ञ के जो मान्यवर आज हमारे साथ मौजूद है उनका मैं तहे दिल से स्वागत करता हूँ। हमारे महफिल में दिल वाले आते हैं, हमारे महफिल में दिल वाले आते हैं। यहाँ पर स्वागत में फूल बिछाए जाते हैं, यहाँ पर स्वागत में फूल बिछाए जाते हैं। दिल को सुकून मिलता है मुस्कुराने से। इस एलोरा क्रॉप शॉप में रौनक आ गई आप सभी के आने से। तो एक बार जोरदार तालियां हमारे सभी मान्यवरों के लिए। उमाकांत दांगर सर का मैं छोटा सा परिचय देना चाहूँगा। सर एक्चुअली बीएससी और एमएससी गोल्ड मेडलिस्ट है तथा सर IIM अहमदनगर में सर ने काम किया है तथा उप सचिव थे सर मंत्रालय में काम देखा है। पेश करूंगा कि राजाराम जी देशमुख सर का पुष्प गुच्छ देके स्वागत करें सर। राजाराम देशमुख सर फॉर्मर वाइस चांसलर महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी। सर ने शुरुआत पल्सेस ब्रीडर के तौर पे की थी। डायरेक्टर ऑफ रिसर्च तथा हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चरल टेक्नोलॉजी तथा वसंत दादा शुगर इंस्टीट्यूट में भी सर डायरेक्टर रहे हैं तथा इसके बावजूद भी सर ने चेयरमैन रिसर्च एडवाइजरी कमेटी जिसमें ICR के अंतर्गत नेशनल रिसर्च सेंटर ऑन पोमोग्रेनेट और सेंट्रल कोस्टल एग्रीकल्चर रिसर्च इंस्टीट्यूट में भी सर ने काम किया है। मैंगो, स्वीट ऑरेंज और बनाना सप्लाई चेन के एक्सपर्ट रहे हैं और है। तो शुक्रिया सर आपका समय देने के लिए और इस क्रॉप शो में आने के लिए। मुळे सर का स्वागत करें। डॉक्टर मुळे सर जो कि फॉर्मर डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर कमीशन महाराष्ट्र स्टेट, उसका स्वागत अभी हो रहा है। बहुत बहुत धन्यवाद सर। और शुक्रिया सर क्रॉप शो में आने के लिए। सर मेज राइस सनफ्लावर में करने का वैरायटी है वो भी करने की है। तो हमारे साउथ एरिया के सीनियर रीजनल मैनेजर मिस्टर देवीदास शिंदे सर से मैं गुजारिश करूंगा कि सबसे पहले दिगंबर संगोपाल साहब जो कि DB फर्टिलाइजर अहमदनगर, उनका पुष्प गुच्छ देके स्वागत करें। मी असं मताच आहे की मार्गदर्शन करणाऱ्यापेक्षा मार्गक्रमण करणारा महत्वाचा आहे। त्याच्यामुळे तुम्ही नेहमी मार्गदर्शन करणाऱ्याच्या ऐवजी मार्गक्रमण करणाऱ्याला महत्व द्या। आणि या ठिकाणी मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आम्ही जो मार्गदर्शन केलं त्यात ठोंबरे सर मध्ये बीबी ठोंबरे, ईबी ठोंबरे आणि किशोर वीर त्या तिघांनी त्या मार्गावर घोडदौड करून पाठीमाग फुलाची चादर तयार केली। आपल्या सगळ्यांना फुलाच्या पायघड्या घातल्या। त्या फुलाच्या पायघड्यावरून आम्ही ते आलेलो आहोत म्हणून आम्ही धन्य झालेलो आहोत असं मला तर काही भाग होणार नाही। आताच किशोर वीर यांनी अस्खलित हिंदीमध्ये, मला तसं काही हिंदी बोलता येत नाही त्याच्यामुळे मी मराठीतून बोलतो आणि मराठी आपल्या सगळ्यांना समजतं असा माझा दृढ समज आहे। ते आमचे मित्र आताच एक अत्युत्कृष्ट हिंदीमध्ये बोलत होते, त्यांना देखील मी काय बोलतो ते समजले। सुमारे 15 वर्षापूर्वी या ठिकाणी आपल्या
इलोरा सीड कंपनीची मुहूर्त रोडली आणि आज पाहिलं आपण या ठिकाणी की एक तरुण ज्याला कुठलंही बॅकग्राऊंड नाही म्हणजे 0 to हिरो असा एक ग्रामीण शेतकरी मुलगा होऊ शकतो आणि त्यासाठी आवश्यक असतं उमरे सरासरांच्या सारख्यांचं मार्गदर्शन. त्यामुळं आज आम्ही सकाळी या ठिकाणी देशमुख सर हे सगळ्यांचे गुरुवारी आहे. कृषी क्षेत्रातले खऱ्या अर्थानं ऋषीतुल्य व्यक्ती म्हणजे तुमच्याकडे 3 ऋषी आहेत. एक देशमुख सर, दुसरे माहिंदे सर आणि तिसरे लवांदे सर. त्रिमूर्तीला घेऊनच शक्यतो आम्ही येत असतो, परंतु आज ठिकाणा एकत्र येण्याचा योग आलेला नाही. परंतु लवांदे सरही येणार आहेत आणि माहिंदे सरही येणार आहेत. तुम्हाला ब्रह्म विष्णू महेश यांचं गुरुच्या रूपामध्ये दर्शन न होता 3 वेळेस दर्शन होणार आहे. आज आमच्या बरोबर आपले मुळे सर आलेले. मुळे सर म्हणजे श्री श्री रविशंकर यांचा प्रसाद. म्हणजे अध्यात्माच्या बाबतीमध्ये रविशंकर यांचे गुरु आहेत आणि शेतीच्या बाबतीमध्ये हे गुरु रविशंकरांचे गुरु आहेत. श्री श्री रविशंकर यांनी बेंगलोरला जे काही आध्यात्मिक साम्राज्य उभं केलेले आहे त्या ठिकाणी त्यांनी कृषी ट्रस्ट देखील स्थापन केलेली आहे आणि त्या कृषी ट्रस्टचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनाही घेऊन आलेलो आहोत आम्ही. नंतर भगवान श्रीकृष्णाचे मित्र सुदामाचे पोहे. बघा त्या काळात कसं होतं की श्रीकृष्ण म्हणजे सम्राट राजा आणि सुदाम म्हणजे एक गरीब ब्राह्मणाचा मुलगा असंच त्या ठिकाणी वर्णन केलं त्या ठिकाणी. परंतु शिकायला मात्र एकच आहे. तर असे हे श्रीकृष्णाचे बालमित्र आमचे आडसो साहेब या ठिकाणी आलेले आहेत. कृषी क्षेत्रातून भारतीय प्रशासन सेवेमधून आलेले आणि आता सगळ्या सीड संपूर्ण इंडस्ट्रीला जे मार्गदर्शन करताय मार्गदर्शन करून मार्गक्रमण करून थकल्यानंतर मार्गदर्शन करायला सुरुवात त्याप्रमाणे डॉक्टर वानखेडे सर आलेले आहेत आणि मोदी साहेबांनंतर सर्वात जास्त वेळ जॅकेट वापरणारे आमचे गट शेतीचे प्रणेते आणि प्रत्येक शेतीमध्ये त्यांनी आंबा नेऊन ठेवलाय. आता सगळ्यांनी डाळिंबाच्या बागा तोडल्या, सगळ्या बागा जे जे काय होतं सगळं तोडलं आहे. सगळं आंब्याच्या बागेकडे गेले, सगळं आंबामय आणि केशरमय केलेलं. परंतु अद्याप त्यांनी केशरी जॅकेट घातलेलं नाही. तर त्यांचा पण आहे की आज जोपर्यंत मी केशरी जॅकेट घालत नाही तोपर्यंत मी काम करत राहणार. ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर हे सगळं पाहिलं आपलं क्रॉप शो ज्या प्रकारचा रिसर्च आलेला आहे पाहून खरोखरच मनापासून आनंद वाटला. आणि खरं म्हणजे हे कृषी क्षेत्रातलं संशोधन जे आहे ते भारतामध्ये सुरू झाले. आपण जर जुना इतिहास पाहिला तर जवळजवळ 50,000 वर्षाचा शेतीचा विकास आहे. कृषी संस्कृती ही 50,000 वर्षापूर्वीची आहे. त्या 50,000 वर्षामध्ये भारत हे नेहमीच कृषी क्षेत्रातली महासत्ता आहे. सोने की चिडिया. भारतामध्ये शेतीशिवाय काहीच नव्हतं आणि आतापर्यंत ह्या शेतीमध्ये जेवढे प्रयोग झालेले आहेत, जे स्थित्यंतरे झालेले आहेत, आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत, त्याचं सगळं संशोधन भारतातल्या शेतकऱ्यांनी केले. त्यावेळी कुठलंही विद्यापीठ नव्हतं, कुठली रिसर्च इन्स्टिट्यूट नव्हती. प्रत्येक शेतकरी हा संशोधक होता आणि या शेतकऱ्यांनी जे संशोधन केलं की आपलं दुर्दैव एवढंच आहे की आपण त्याला डॉक्युमेंट केलेलं नाही. आपल्या पूर्वीच्या जमान्यामध्ये ज्ञान जे आपण पुढं पाठवतो त्याचे 2च हे मार्ग होते, एक श्रुती आणि स्मृती. आपण जे शिकलो ते तोंडानं सांगायचं आणि दुसऱ्याने ऐकायचं. गुरूंचं ऐकणं म्हणजे हे शिक्षण आणि जे गुरुने जे सांगितलं ते स्मरणात ठेवलं
ठेवायचं आणि त्या प्रयोगात आणायचं, म्हणजे ती स्मृती. तर आपल्या देशामध्ये श्रुती आणि स्मृती सर्वात जास्त आहे. मी देखील कृषी विद्यापीठामध्ये फॉर्मल शिक्षण जरी घेतलं असलं तरी माझं खरं शिक्षण माझ्या आजोबाच्या हाताला धरून मी शेतीमध्ये फिरलो, तिथे शिक्षण झालं. आजोबांनी मला जे सांगितलं त्याच्यापेक्षा कृषी विद्यापीठातल्या कुठल्याही HOD त्याच्यापेक्षा वेगळं काही सांगितलेलं नाही. पण आता आपण बघतोय की सगळं जग बदलतंय. विशेषतः 1991 नंतर जागतिकीकरण, खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन ह्याचं युग आलेलं आहे. आणि आता तर काय कॉम्प्युटरचा शोध आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आता चौथी औद्योगिक क्रांती, IT, BT आणि फ्युजन ऑफ ऑल टेक्नॉलॉजी, अशा प्रकारे आता आपण मार्गक्रमण करतो. आणि म्हणून या नव्या युगामध्ये रिसर्च डेव्हलपमेंट आणि त्याचं डॉक्टरेट, त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. पूर्वी तंत्रज्ञानाचा वापर फार कमी होता, फक्त बुद्धीचा वापर होता, हाताचा वापर होता आणि आपल्या आत्म्याचा वापर होता. आता ह्या तिन्ही ज्या बाबी आहेत त्या बऱ्यापैकी कालबाह्य झालेल्या आहेत. आता सगळं टेक्नॉलॉजी, आणि त्यामुळं त्या दिशेने आपल्याला जावं लागेल आणि आपण त्या दिशेनं सध्या जात आहात. ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. जगातली सगळ्यात चांगली लॅबोरेटरी करायची त्यांनी ध्येय बाळगलेलं आहे. आपली जी कंपनी आहे ती इंटरनॅशनल मल्टीनॅशनल कंपनी करायची, त्या दृष्टीनं तुम्ही मार्गक्रमण करीत आहात. आणि मला फार आनंद वाटला की तुम्ही फक्त व्हेजिटेबलमध्येच तुमचं क्षेत्र सीमित केले नाही, कारण त्याच्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपर्टाईज येईल. आणि मग गमतीनं मी म्हणत होतो की तुम्ही सोन्याचा व्यापार करताय, लोखंडाचा व्यापार करत नाहीत. मोठ्या ज्या सीड कंपन्या त्या लोखंडाचा व्यापार करतात. तुमचं जे सगळं सीड आहे ते ग्रॅमवर विकलं जात आहे. आणि आता त्यांनी सांगितलं की आता ते नंबर ऑफ सीड्स काउंटवर विकलं जाते. म्हणजे तुम्ही आता सोने कुठून फिर्याकडे चाललेला त्यामुळे तुमचा जो काही सगळं व्हॅल्यू ॲडिशन आहे, सगळ्या व्हॅल्युएबल गोष्टीचं तुमचं चाललेलं आहे. तर माझ्या आणखी तुम्हाला एक दोन सूचना आहेत की तुम्ही आता हे जे करत असता त्याबरोबर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये केळी खाद्य क्षेत्र देखील फार मोठं वाढवलं आहे. आणि मी असं ऐकलं, मागच्या 2-3 महिन्यापासून ऐकतोय की शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या रोपांचा पुरवठा, ज्याला आपण G9 वगैरे ज्या व्हरायटी आहेत, त्याचे टिश्यू कल्चरची रोपं काही लोकांना मिळत नाहीत. 3-3, 4-4 महिन्याची त्याला वेटिंग लिस्ट आहे. त्यासाठी देखील मला वाटतं चांगल्या लॅबोरेटरीची गरज आहे, ते तुम्ही करू शकता. आता जो सध्या सोलापूर आणि जळगावमध्ये जो एरिया होता तो आहेच, परंतु तो आता आपल्या गोदावरीच्या भोवती देखील वाढू लागलेला आहे. मी असं ऐकलंय की आता आपल्या पैठण तालुक्यामध्ये देखील एरिया फार मोठ्या प्रमाणात वाढतोय. जायकवाडीला पाणी चांगलं आहे, जमिनी चांगल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला केळीच्या रोपाकडे जर जाता आलं, कारण तो तुमचाच भाग आहे आणि हे अत्यंत मध्यवर्ती ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी त्यासाठी देखील तुम्ही प्रयोग केले पाहिजे. त्यानंतर फ्लावर सीडच्या बाबतीमध्ये देखील मला वाटतं उलटं सोपं आहे. त्याच्यामध्ये जास्त रिसर्च करायची गरज नाही, फक्त तुम्हाला ते मल्टिप्लिकेशनच करायचं आहे आणि थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये मग चांगल्या व्हरायटी आयडेंटिफाय करणं आणि हायब्रिडायझेशनच्या ऐवजी ते स्टेट व्हरायटीच त्याच्यामध्ये, पण त्याच्या सीडची गरज आहे. त्याच्यामध्ये देखील तुम्ही गेलं पाहिजे. आणि बाकी तुमचं व्यवस्थित चाललेलं आहे. मार्गदर्शन करण्यासाठी आमचे महोदय आहेत आणि मला वाटतं तुम्ही लवंदे साहेबांना तुमचं ॲडवायझर केलं पाहिजे. असं असणं वेगळं, पण तुम्ही फॉर्मल म्हणून करा आणि तैवान म्हणून तुम्ही आता बऱ्याच या. कारण जसं आपल्या भारतामध्ये पूर्वी उसाला चांगलं रिसर्च होत होतं IRIला, आता तिथलं रिसर्च मला वाटतं बऱ्यापैकी कमी पडलेलं आहे. आता सगळ्यात जगात सगळ्यात चांगलं रिसर्च जे होतं भाजीपाल्यावर ते मी असं ऐकलं की तैवानमध्ये होतं. तैवानच्या देखील तुम्ही त्यातल्या कंपन्याशी जर तुम्ही कोलॅबोरेशन केलं, मला वाटतं तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला जायला फार मोठा स्कोप आहे, कारण त्यांची टेक्नॉलॉजी फार पुढे आहे. आपण बऱ्याच प्रमाणात आणखीन कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, ब्रीडिंग सिस्टीमचा वापर करतोय. तुम्हाला अत्याधुनिक आणि ज्याला आपण लोकांना त्याचा विश्वास वाटतो. कारण आजकाल पूर्वी कसं होतं की आपण एखाद्या माणसाबद्दल चांगलं बोललो तर तो विश्वास कायम राहत होता, आता तो राहत नाही. आता तो डॉक्युमेंट करतो. त्याच्या डॉक्युमेंटेशनच्या ज्या नवीन संकल्पना आलेल्या आहेत त्याचा देखील वापर झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं तैवान फार पुढे आहे, त्याचा देखील आपण लाभ घेतला पाहिजे.
आपल्याकडे आणखी मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या बरोबर सुभाष पाटणे साहेब आलेले, ते सगळे जगात फिरत असतात. त्यांचं स्पेशलायझेशन फार वेगळं आहे. ते फक्त ऑर्नामेंटल प्लांट्स फक्त 5 स्टार हॉटेलला पुरवतात. 3 स्टारकडे ते बघतच सुद्धा नाही. तर त्यांनी नर्सरी तयार केलेली आहे. त्या नर्सरीमधून मुंबईतल्या सगळ्या 5 स्टार हॉटेल, मुंबई आणि बेंगलोर या ठिकाणी दर 2 महिन्याला इंडोर प्लांट्स आहेत ते बदलतात. त्याच्यामधून करोडो रुपयाचं टर्नओव्हर, करोड रुपयामध्ये त्याकडे तुम्हाला जावं लागेल. कारण आपल्या भारतामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आता अर्बनायझेशन झालेलं आहे. आणि अर्बनायझेशनमध्ये फार मोठा असा वर्ग आहे की ज्याला इंडोर प्लांट लागतात. तुम्हाला इंडोर प्लांटकडे जाता येईल का, नर्सरी करता येईल का, त्याचं काही तुम्हाला नवीन त्याच्यावर रिसर्च करता येईल का. म्हणजे प्रत्येक वेळी आमच्या पाटणे साहेबांना परदेशात न जाता औरंगाबादला जरी आलं तरी त्या ठिकाणी त्यांचं काम भागावं अशा प्रकारची काहीतरी व्यवस्था केली तर तुम्हाला त्यांचा देखील लाभ होईल. आणि आपण आता म्हटले की शेतकरी फार आता मोठ्या केसेस करतात. शेतकऱ्याचा दोष नाही, तो सगळं आपल्या भोवतीचं सगळं वातावरणच प्रदूषित झाले. प्रदूषित वातावरण शेतकरी देखील अडकलेले आहेत. त्यामुळं समाजामध्ये जे काही गुणदोष आहे ते त्याच्यामध्ये आलेलेच आहेत. तुमचं सुदैविक तुमचे भाऊच तुमच्या टीममध्ये आहेत, त्यामुळे काही लिगल प्रॉब्लेम आता काही राहिलेलं नाही. आणि तर आम्ही आहोतच ना, आमच्याकडे आम्ही तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन करू. आपण मार्ग काढू त्याच्यामध्ये. या ठिकाणी तुमची सगळी टीम आहे ती 15 वर्षापासून आहे. खरं म्हणजे फार अभिमानाची गोष्ट आहे. आजकाल कंपनीमध्ये वर्ष 2 वर्षाच्या वर कोणी राहत नाही. मला वाटतं तुम्ही त्यांना चांगला पगार देताय, चांगलं वागवताय. कारण अनेक लोक त्या ठिकाणचं इन्व्हायरमेंट कसं आहे त्याच्यावर लोकांना पगार तर पाहिजेच. पगाराशिवाय तर ते काही जगू शकत नाहीत. पोटापाण्यासाठी नोकरी करता वादच नाही, परंतु त्याच्याबरोबरच आपण ज्या इन्व्हायरमेंटमध्ये काम करतो ते जर पोषक असेल, आनंददायक असेल तर त्या ठिकाणी लोकांना उल्हास मिळतो. आणि त्या प्रकारचं वातावरण तुम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी खरोखरच आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या जगामध्ये सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु सर्वात महत्वाचा आहे विश्वास, ट्रस्ट. आणि इथून पुढे भविष्यामध्ये जग जे आहे ते विश्वासावरच चालणार आहे. आणि विश्वास संपादन करण्यासाठी 2च गोष्टी आवश्यक आहेत. एका ठिकाणी एका मॅनेजमेंटच्या गुरुनं म्हटलेले व्हॉट इज ट्रस्ट. त्यांनी सांगितलं ट्रस्ट इज नथिंग बट इट इज द फंक्शन ऑफ कॅरेक्टर अँड कॉम्पिटन्स. विश्वास काय आहे, विश्वास म्हणजे तुमचं चारित्र्य आणि तुमची प्रावीण्यता. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्रामधलं अद्ययावत ज्ञान, त्या क्षेत्रातलं अद्ययावत तंत्रज्ञान आणि त्या क्षेत्रातलं अद्ययावत कौशल्य हे तुमच्याकडे असलंच पाहिजे. हे असेल तरच तुम्हाला किंमत आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या कॉम्पिटन्स बरोबरच तुमचं कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे. कारण मानवी मूल्यांचा आता आपण पाहतो की फार मोठ्या प्रमाणात ऱ्हास होऊ लागलेला आहे. जसं पर्यावरणातलं वातावरण प्रदूषित झालेलं आहे तसं सामाजिक वातावरण देखील त्याच्यापेक्षा किती पट जास्त प्रदूषित झालेलं आहे. त्यामुळे या प्रदूषित वातावरणामध्ये देखील आपली सचोटी, आपला प्रामाणिकपणा, आपलं कष्ट आणि सामान्य माणसाची आपली असलेली बांधिलकी या गोष्टी जर तुम्ही टिकवल्यात तर तुमच्याबरोबर आपोआप विश्वासार्हता निर्माण होईल. तर म्हणजे आता मी 8 वर्ष झाले रिटायर होऊन, सर तर 15 वर्ष झाले रिटायर होऊन, तरी देखील अत्यंत विश्वासानं आम्हाला बोलवलं जातं. आमचा मान सन्मान केला जातो. आम्हाला आणखी कोणी आलं तर आमच्याबद्दल जनरली कोणी वाईट बोलत नाही. जनरली आमच्या तोंडावर तर आहे, पण माणूस बोलत असतील कोणी पण फार कमी. आणि थोडं काय म्हणून 2 मिनिटाचे खडे चालतात, मिठात मीठ चालतात, मिठात मीठ नको. त्या दृष्टीनं मला वाटतं या सगळ्या ज्या यंग जनरेशनला माझं तेच सांगणं आहे की तुम्ही तुमचं कॅरेक्टर चांगलं ठेवा, कॉन्फिडन्स वाढवा. आणि हे जे कॉन्फिडन्स आहे ते दररोज बदलत आहे. कालची टेक्नॉलॉजी आज काल बाहेर होती, आजची उद्या होणार आहे. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत जी लर्निंग केलेली आहे ती आता पुन्हा डिलर्निंग करावं लागेल. त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला सोडून द्याव्या लागतील आणि पुन्हा नव्याने शिकावं लागेल. तर तुम्ही हे आता
जे तुमचे शिक्षणाचे प्रयत्न जर चालू ठेवले तर तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या वीर साहेबांचे सगळे कुटुंबी देखील आलेले आहेत, सगळ्या काही आलेले आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि अशी आपली उत्तरोत्तर भरभराट व्हावी आणि जगातली अत्युत्कृष्ट आणि सर्वोत्कृष्ट कंपनी एलोरा नॅचरल सीड्स, याच्यामध्ये नॅचरल आहे आणि एलोरा आहे. आणि अजेंडा आणि एलोराचं नाव हे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहणार आहे. तसं आपली देखील उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या एलोरा क्रॉप शो 2024-25 कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कंपनीचे चेअरमन श्री ठोंबरे साहेब, आत्ता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते औरंगाबाद विभागाचे माजी आयुक्त आणि कृषी क्षेत्रातील एक उच्च उत्तम असं व्यक्तिमत्व, म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये देखील माजी कृषी आयुक्त डॉक्टर दांगर साहेब, या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर किशोर वीर, कृषी विभागाचे माजी कृषी संचालक डॉक्टर मोळे साहेब, डॉक्टर आळसो साहेब, गटशेतीचे प्रणेते ही अलीकडची ओळख, पण खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट हॉर्टिकल्चरिस्ट की जो शेतकऱ्यांशी खूप जवळून जोडला गेला आहे, असे माझे स्नेही डॉक्टर भगवानराव कापसे, श्रीयुत सुभाषचंद्र पाटणे सर, उपस्थित सर्व मान्यवर, वानखेडे साहेब. दांगर साहेबांनंतर काय बोलायचं हा थोडासा प्रश्न आहे, पण पहिल्यांदाच मी आपल्या सर्वांचं कौतुक करतो. आपल्या सर्वांना एक काय म्हणता येईल की धन्यवाद देतो की एवढी चांगली कंपनी आपण इथे एस्टॅब्लिश केली. ठोंबरे साहेबांचं आणि वीर साहेबांचं विशेष त्याच्यात सहभाग आहेच, महत्त्व आहेच, पण त्याचबरोबर आपण सर्वांनी जो काही त्यांना सहकार्य केलं आणि संशोधनामध्ये जी प्रगती केली, संशोधनाबरोबरच अर्थात विक्री व्यवस्थापन प्रक्रिया वगैरे ह्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि त्या दृष्टीने सर्वांनी जे काही सहकार्य केलं आणि म्हणून कदाचित एवढी उंची या कंपनीला गेल्या 15 वर्षात गाठता आली. अर्थात आपल्याबरोबरच डीलरचं तेवढंच महत्त्व आहे. जे काही डीलर रिटेलर असतील तर तेवढ्या विश्वासाने त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन आपलं जे काही प्रोडक्ट्स आहेत चांगले ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले. हे सगळं करत असताना मित्रांनो, आता चर्चा करत असताना आणि व्हिजिट करत असताना काही सूचना मला ज्या वाटल्या त्या केल्या, पण आपण सगळे अनुभवी आहात. गेल्या 15 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करत आहात. काही लोकांचा आणखी त्याच्यापेक्षा मोठा अनुभव असेल. व्हेजिटेबलमध्ये खरंच खूप चांगल्या रिसर्चची गरज आहे. शेतकऱ्यांची ती आज गरज आहे. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे सीमित इरिगेशन फॅसिलिटीज आहेत किंवा एक त्याला आपण म्हणतो सीजनल बागायत आहे, अशा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं जर आर्थिक उन्नती करायची असेल तर त्यांना भाजीपाल्याशिवाय पर्याय नाही. फळबागांना सुद्धा बारमाही इरिगेशनची गरज पडते. जरी कमी प्रमाणात लागत असलं तरी पण बारमाही लागतं. आणि दुष्काळ जर कंटिन्युअस आला 1-2 वर्ष तर त्या सगळ्या फळबागा तोडल्या जातात, हे आपल्याला माहिती आहे. त्या मानाने व्हेजिटेबल ग्रोअरचं नुकसान कमी होतं आणि म्हणून शेतकऱ्यांचा अलीकडे भाजीपाला पिकवण्याकडे जास्तीत जास्त ओढा दिसून येतो आपल्याला महाराष्ट्रामध्ये तरी. आणि त्यासाठी कदाचित आपल्याला आणखीन प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. इतर पिकांच्या बाबतीमध्ये शेतकरी मागणी करतात सरकारकडे, सातत्याने आंदोलनं करतात की हमी भाव द्या, हमी भाव द्या. भाजीपाल्यासारख्या पिकासाठी हमी भाव देणे शक्य नाही. काही तात्पुरत्या थोड्याफार तडजोडी करतात, नाही असं नाही, पुढे कॉम्पेन्सेशन द्या वगैरे. पण खऱ्या अर्थाने आता सायंटिस्ट पुढं हे चॅलेंज आहे की कुणालाही कॉम्पेन्सेशन सुद्धा मागायची गरज नाही पडली पाहिजे.
जे काही स्ट्रेसेस आहेत ज्याच्यामुळं हे पीक हातचं जाऊ शकतं त्याला प्रतिकार करू शकतील अशा जाती निर्माण करणं हे खरं आपल्या पुढचं चॅलेंज आहे. सीड कंपन्या अनेक आहेत, अनेक सीड कंपन्या व्हेजिटेबल मध्येही काम करतात, नाही असं नाही. पण श्री किशोर यांना माझी विनंती हीच राहील की निदान काही पिकांमध्ये एक अटल स्थान आपण मिळवलं पाहिजे. काही जाती अशा असल्या पाहिजे की त्याला दुसरा पर्याय असू शकला नाही आणि त्यासाठी आपल्याला रेजिस्टन्स ब्रीडिंग यावर भर द्यावा लागेल. चांगला ब्रीडर आणि त्याचबरोबर एखादा चांगला पॅथॉलॉजिस्ट यांच्यावर ही खास जबाबदारी सोपवली पाहिजे. ब्रीडर तुम्हाला अनेक लागतील, वेगवेगळ्या पिकावर तुम्ही कदाचित किंवा कदाचित वेलवर्गीय पिकांसाठी एखादा ब्रीडर असेल, एखादा फळभाज्यांसाठी एखादा ब्रीडर असेल, एखादा पालेभाजीसाठी असेल. आता जे काही तुमची यंत्रणा असेल ते असेल, पण ह्या सगळ्यांना खूप स्ट्रॉंग सपोर्ट देणारा पॅथॉलॉजिस्ट सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे, एखादा चांगला एन्टॉमॉलॉजिस्ट सुद्धा असला पाहिजे. कंट्रोल कंडिशन मध्ये ह्या सगळ्या चांगल्या हायब्रिड्स आणि व्हरायटीज ज्या असतील, चांगल्या लाईन्स असतील, यांचं स्क्रीनिंग झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने रेजिस्टर्ड अशा व्हरायटीज आपल्याला डेव्हलप केल्या पाहिजे. मार्केट इज नो प्रॉब्लेम. तुमच्या मालाला, तुमच्या प्रोडक्टला इंटरनॅशनल मार्केट राहील जर ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आणू शकलो तर. आणि यात काही फार काही अवघड आहे असं नाही. माझा स्वतःचा कन्व्हेन्शनल ब्रीडिंगवर खूप गाढा विश्वास आहे, कारण मी ते आयुष्यभर केले. त्याचा कदाचित परिणाम असेल, मला माहित नाही, पण त्याच्यात सुद्धा खूप आजही उणीवा दिसून येतात. म्हणजे इव्हन विद्यापीठामध्ये ICAR मध्ये चाललेल्या संशोधनामध्ये बऱ्याच वेळेला शॉर्टकट शोधले जातात आणि मग असे शॉर्टकट जर घेतले तर त्या व्हरायटीज किंवा त्या हॅबिट फार वर्ष टिकत नाही. थोडंसं काही हवामानात बदल झाला, थोडंसं काही रोगराईमध्ये फरक झाला की हे पिकं हातची जातात. तर आपल्याला याच्यावर मात करायची आहे. तुमचं डे टू डे प्रोडक्ट तुमचे चालू द्या, ते मार्केटमध्ये येऊ द्या, त्याचं मार्केटिंग करा, त्यातून 2 पैसे उभारले पाहिजे तरच कंपनी पुढे प्रोग्रेस करू शकणार आहे. पण काही लॉंग टर्म प्रोग्राम असे घेतले पाहिजे हाताशी की जेणेकरून हे गोल्स आपल्याला अचीव्ह केले पाहिजे. डिसीजला पूर्ण रेजिस्टन्स असलंच पाहिजे. अशा प्रकारचं आपल्याला स्टँड निदान काही पिकांच्या बाबतीत नक्कीच घ्यावं लागेल किंवा घेता येणं सहज शक्य आहे. मला वाटतं या बाबतीत कदाचित तुम्हाला माझ्यापेक्षाही लवंदे साहेब आणखी जास्त मार्गदर्शन करू शकतील. त्यांचा आता कोणाशी उल्लेख केला डांगर साहेबांनी सुद्धा, कारण ही माझी व्हेजिटेबल बिल्डर. मी पल्स बिल्डर होतो त्यावेळेला लवंदे साहेब राहुरीला व्हेजिटेबल बिल्डर होते. अनेक वर्ष आम्ही कलिग म्हणून बरोबर काम केलं. त्यानंतर ते ICAR मध्ये गेले डायरेक्टर म्हणून ओनियन गार्लिकला, आणि त्यानंतर मग परत कुलगुरू दापोलीला कुलगुरू म्हणून. तर असा सगळा त्यांचाही जर्नी आहे. त्यामुळे हा जो अनुभव आहे याचा निश्चित आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. आणखीनही पुष्कळसे एक्सपर्ट्स तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, जसे की तुमच्या खूप चांगल्या संस्थांशी कोलॅबोरेशन आहे. इंडियन व्हेजिटेबल रिसर्च असेल किंवा तुमचं IIHR जे आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च, NBPGR, आणि आता तर तुम्ही इव्हन सिमेंट आणि AVRDC बरोबर सुद्धा जर संपर्क ठेवला असेल तर जर्मप्लाझम इज द स्ट्रेंथ ऑफ प्लॅन्ट ब्रीडर. प्लॅन्ट ब्रीडर कशावर खरं मोठा होतो, जगतो, नावारूपाला येतो तर जर्मप्लाझम. हा जर्मप्लाझम जर आपल्याकडे असेल तर वी कॅन अमेंड थिंग्स लाईक एनिथिंग. जे आपल्याला पाहिजे ते आपण त्यातून यातून काढून त्याच्यात टाकू शकतो. जिथं कुठं मर्यादा येतील, जिथे कुठे प्रश्न असा राहील तिथे आपल्याला बायोटेक्नॉलॉजिकल टूल्स सुद्धा आता आपल्याकडे आहेत. त्यांच्याशी थोडंफार कोलॅबोरेशन करून तेही काम करता येईल, कारण जे तुम्हाला स्वतःला तुमचं इन हाऊस एक्सपर्टाईज सुद्धा त्याच्यामध्ये डेव्हलप करता येईल. तर अशा प्रकारे पुढे गेलं पाहिजे. मला वाटतं तुम्ही अगदी थोड्या कालावधीमध्ये डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तुमचं ह्या सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचं जे ॲक्रिडिशन मिळवलं किंवा ISO 9001चं प्रमाणपत्र मिळालं, ह्या ज्या काही माइलस्टोन्स तुम्ही मिळवलेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये, हे निश्चितच एक त्याचं द्योतक आहे तुमच्या यशाचं की तुम्ही राईट मार्गावर आणि खूप झपाट्यानं प्रगती करत आहात, हे त्याच्यातून आपल्याला दिसून येतं. तर यापुढे देखील अशाच प्रकारचं तुम्ही प्रगती करत राहा. आता काही मी तुमचे ब्रीडिंग प्रोग्राम पण पाहिले मगाशी, मी नाव विसरलो त्या ब्रीडरचं, पण खूप चांगलं काम आहे. म्हणजे ज्या काही तुम्ही लाईन डेव्हलप करत आहात कोकुंबरमध्ये किंवा तुमचं हे काय म्हणजे वॉटरमेलॉन आणि मस्कमेलॉन
याच्यामध्ये ज्या लाईन डेव्हलप करता आहात ते चांगलं आहे. इकडे सुद्धा आपण जे आता लाईव्ह याच्यामध्ये पाहिलं मिक्सचे काही हायब्रिड्स खूप चांगले दिसत आहेत. पालक आहे, ब्रिंजल आहे, तुमचं ओनियन आहे. तर हे सगळ्या याच्यामध्ये तुमची अतिशय चांगली प्रगती दिसून आली आणि यापुढे अशीच ती उत्तरोवर होत जाणार आहे याचा मला कॉन्फिडन्स आहे. ज्यावेळेला पहिल्यांदा मी किशोरवीरांना भेटलो होतो आमच्या आयमॅटच्या मीटिंगमध्ये त्याच वेळेला मला वाटलं की ह्या माणसामध्ये खरंच स्पार्क आहे आणि हा नक्की काहीतरी करणार आहे आणि त्यामुळे इंटरनॅशनल कंपनीचं स्वप्न पाहायला काहीच अवघड नाही. खूप मोठं कार्य आहे. स्पिरिच्युअलिटी आणि डेव्हलपमेंट ॲग्रिकल्चरमध्ये एक मोठी संस्था चालवतात आणि शेतकऱ्यासाठी खूप त्यांचं योगदान असतं आणि एक ठराविक पद्धतीनं काम शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याच्याबद्दल असतं. त्यात एक छोटासा पार्ट आहे मी त्याच्यामध्ये फार मोठाही नाही पण वी प्रमोट नॅचरल फार्मिंग थ्रू आउट द कंट्री. इथे आपल्याला नॅचरल काही करता येईल का याविषयी विचार करावा. परंतु मी ठोंबरे सरांचे आणि एलोरा सीड कंपनीचे MD वीर साहेब त्यांना धन्यवाद देतो. त्याचे आभार मानतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि अतिशय चांगला क्रॉप म्युझियम बघायला मिळालं. सर मी डायरेक्टर असताना बरेच क्रॉप म्युझियम पाहिले विद्यापीठाचे खाजगी कंपन्यांचे परंतु एवढं सिस्टमॅटिक आणि इलाइट मटेरियल कुठे बघायला मिळालं नाही. याच्याबद्दल खरंच अभिनंदन करा ठोंबरे सरांच्या टीमचं. आणि ठोंबरे साहेब डायमंड ओळखण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. वीर साहेब डायमंड आहेत. जगामध्ये एवढं मोठं काम शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्यासाठी काम करणारा हा फार क्वचित बघायला मिळतो आपल्याला. त्यांचं खरंच अभिनंदन आणि आम्ही सर्वांना बोलावलं सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. मी थांबतो या ठिकाणी. सन्माननीय व्यासपीठ आणि या ठिकाणी आज कृषी सत्रातले सर्व तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. सर्वांना सर्व परिचित आहेत पण काही जे जवळचे जास्त परिचय आहेत ते कंपनीचे चेअरमन साहेब श्री ठोंबरे साहेब. ॲग्रोवनला नेहमी त्यांचे काही ना काही लेख असतात आणि ते नेहमी वाचले जातात आपल्या सगळ्यांकडून. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी सगळ्यात चांगलं जिल्हा अधिकारी म्हणून सगळ्यात चांगलं काम ज्यांनी केलं ते आदरणीय कलेक्टर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. गांगड साहेब यांचाही परिचय या ठिकाणी मला आहे. एक विक्री प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपण काहीतरी बोललं पाहिजे. म्हणजे आपण या ठिकाणी जे रिसर्चमध्ये काम करता आपल्याला पण या ठिकाणी त्याबद्दलचा कॉन्फिडन्स वाढतो. कंपनीच्या पॅकिंगबद्दल एवढी ॲक्युरेसी आहे की कुठेही लिकेजचा प्रॉब्लेम येत नाही. कुठे यांचा बॉक्सची एक साधी पट्टी सुद्धा निघत नाही आणि हे आम्ही जे डिस्ट्रीब्यूट माल करतो हे आमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर रिसर्चमध्ये बी नवीन नवीन जी डेव्हलपमेंट कंपनीची होती हे आमच्या वितरकांना आम्हाला या ठिकाणी आणून दाखवली जाते आणि त्यामुळे सर आमचा साहजिकच कॉन्फिडन्स वाढतो. कंपनीबद्दलचा कॉन्फिडन्स वाढतो आणि प्रॉडक्टचा बद्दलचा सुद्धा वाढतो. या ठिकाणी मी सर्व आमच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या डीलरच्या वतीने सुद्धा वीर सरांना आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की या ठिकाणी या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आणि या सगळ्या गोष्टी पाहण्याची संधी दिली आणि आपल्या सर्व स्टाफनाही पुढील कार्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. सचिन जाधव सर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय भारत भाग्य विधाता जय हे जय हे माता की जय.